हो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर मी आज तुम्हाला पालकची साधी सरळ सोपी भाजी दाखवणार आहे. इथे मी पालक एक गड्डी धुवून घेतलेला आहे आणि इथे एक टॅमॅटो घेतला आहे, लसूण घेतला आहे आणि कांदा घेतलेला आहे. तर आपण आज एकदम सरळ आणि सोपी भाजी बनवणार आहोत. चला तर तुम्हाला मी दाखवते. इथे एक वाटी तेल घेतले, जिरे, मोहरी आणि थोडं लाल तिखट आणि काळं तिखट. चला तर आपण भाजी बनवूया. आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर चला आपण आता भाजी बनवूया. इथे मी कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. तुम्ही एक पळी तेल टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार, तुम्हाला आवडेल तसं. चला तर आता आपलं तेल इथं तापायला ठेवलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये ना जिरे टाकून घेणार आहोत, मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत. हे बघा, आता आपले मोहरी जिरे असे एकदम तडतडलेले आहेत. तर आता आपण याच्यात कांदा टाकणार आहोत. हे बघा, आपण आता कांदा टाकून घेतलेला आहे. तर चांगला कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. इथे आता मी कांदा परतून घेतलेला आहे आणि इथे माझ्या आज चपात्या लवकर झालेल्या आहे. मी लवकर करून घेतलेलं आहे. एक 2 मिनटं आपण असा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मग आपल्या इथं कांदा थोडासा लाल व्हायला लागलेला आहे, गुलाबी कलरवर. त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे. मी एक वाटी पूर्ण कांडी घेतलेली आहे लसणाची. ही भाजी खायलाही खूप छान लागते आणि झटपट होते. नेहमी आपण तीच भाजी करून जर कंटाळा असेल तर अशा प्रकारची भाजी करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. अशा प्रकारे आपली भाजी छान व्हायला लागलेली आहे. आता आपण टमाटे टाकून घेऊया. टमाटा पण मी इथे एक घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. आणि ही झटपट होती भाजी, जास्त वेळ नाही लागत आहे आणि आवडती सर्वांची पालक भाजी. टॅमॅटो आपल्याला चांगले लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. बघा, टॅमॅटो आपले लाल व्हायला लागले आहेत छान गुलाबी कलरवर. एकदम आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आपले टॅमॅटो चांगले लाल कलरचे होईपर्यंत आपल्याला याला परतवायचं आहे. कांदा करपून द्यायचं नाही आहे, जास्त सारखं हलवायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं आपण ह्याला परतून घेतली की हे छान प्रकारे होतात, मऊसूद होतात. हे बघा, आता आपण याच्यात हे मसाले टाकणार आहोत. तर हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे. कांदा टॅमॅटो हे छानपैकी परतून झालं आहे. आता आपण याच्यात बेसन पीठ टाकणार आहोत. हे बघा, तर हे बेसन पीठ असं छान प्रकारे याच्यामध्ये
मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस थोडासा बारीकच ठेवायचा आहे बेसन पीठ मिळस्तोवर. अशा प्रकारे आपलं सर्व बेसन पीठ एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपली सर्व भाजी टाकून घेऊया. अशा प्रकारे ही सर्व भाजी आता आपण टाकून घेतलेली आहे. आता याला छान प्रकारे परतून घेऊया. हे बघा, की छान प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत, थोड्या वेळातच होतीये. हे बघा, छान प्रकारे अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आपण हिला छान असं एक प्रकारे परतून घेऊया. अशा प्रकारे आपली एकजीव भाजी झालेली आहे. आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, तर आपण पाणी टाकू. बघा, आता आपण थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर आता याला आपण झाकून ठेवूया. बघू शकता आपली भाजी अशी तयार झालेली आहे आणि खूप छान मस्त आहे झाली आहे. बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली तुम्हाला माझी भाजी? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर ट्राय करा. श्री स्वामी समर्थ.